त्या उद्धव ठाकरे दौऱ्यावर पोहोचले आहेत। ठाकरेंकडून भूम परांडामध्ये नुकसानीची पाहणी केली जाते। थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरेंनी संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतलेला आहे, पाहणी केलेली आहे। शेतकऱ्यांची ठाकरेंसमोर मागणी आहे की कर्जमाफी मिळावी आणि यावरूनच आता उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांमध्ये देखील निशाणा साधलेला आहे। कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर आपण पाहतोय की उद्धव ठाकरे पुढील 4 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। सध्या ते भूम परांड्यामध्ये दाखल झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन उद्धव ठाकरे पाहणी करतायत। गिरीश कांबळे यांचे प्रतिनिधी यांच्याकडून अपडेट जाणून घ्यायत। गिरीश, उद्धव ठाकरे आता भूम मध्ये दाखल झालेले आहेत, काय सांगाल? उद्धव ठाकरे भूममधील उरुप या गावी आले होते। या ठिकाणी बघितलं तर शेतकरी आहेत ते पेरणी करत होते, त्यावेळी त्यांनी जे शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली की नाही बाबतची माहिती घेतलेली आहे। पुढील 4 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे असणार आहेत। जे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यासाठी जी सरकारने जी मदत जाहीर केली आहे ती मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही याचा आढावा स्वतः बांधावर जाऊन उद्धव ठाकरे घेणार आहेत। आणि आजचा हा उद्धव ठाकरेंचा हा पहिला दिवस आहे आणि आज या ठिकाणी संभाजीनगर नंतर आता धाराशिवमध्ये आणि आता मधले उरुप गाव आहे त्या ठिकाणी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना मदत किती मिळाली, कर्जची माहिती, ही सगळी माहिती आहे ती उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतलेली आहे। आणि आता ते पुढील दौऱ्यासाठी निघालेले आहेत। पुढील अजून 3 दिवस आहेत ते उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अजून असणार आहे। त्यामध्ये परभणी असेल, बीड, याशिवाय धाराशिव। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की भूम मध्ये आता उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत।